राजधानी दिल्लीतील जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीचं पहिलं आंदोलन झालं। थेट अमेरिकेवरून दिल्लीमध्ये आलेल्या अभिजित दिपकेंनी आंदोलनाचं नेतृत्व केलं। अतिशय शांततेमध्ये हे आंदोलन पार पडलं। नीट पेपरफुटी प्रकरणानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। दरम्यान आंदोलकांनी सरकारला 13 जून पर्यंतचा अल्टिमेटम दिलाय। दरम्यान दिल्लीमध्ये आंदोलन केल्यानंतर अभिजित दिपके संभाजीनगरला जाण्यासाठी मुंबई विमानतळावरती दाखल झाले। हमने 1 हफ्ते का अल्टीमेटम दिया है। 1 हफ्ते के अंदर एजुकेशन मिनिस्टर को रिजाइन करना चाहिए। अगर रिजाइन नहीं करते तो ये देश भर आंदोलन होगा। थैंक यू। दरम्यान जंतर मंतरला अराजक पसरवण्याचं काम केलं जात असून बाबासाहेबांचं पुस्तक हाती घ्यायचं आणि आंदोलन करायचं, हे अराजकता पसरवायचे मनसुबे कधीही पूर्ण होणार नाहीत अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली होती आणि त्यावरती अभिजित दिपकेंनी देखील उत्तर दिलंय। पाहूयात। जंतर मंतरला बघितलं, ज्या प्रकारे त्या ठिकाणी भाषणं झाली, नारे लागले, वक्तव्य झालीत, त्यातनं एक गोष्ट लक्षात आली, भारताच्या युवांची अभिव्यक्ती नाही आहे, तर अराजकता पसरवण्याच्या मानसिकतेची अभिव्यक्ती आपल्याला पाहायला मिळाली। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हातात घ्यायचं आणि त्या संविधानाने तयार केलेल्या संस्था नाकारायच्या, त्या संविधानाने तयार केलेली व्यवस्था उखडून टाकायचं बोलायचं, या अभिव्यक्तीने त्यांचा खरा अराजकतावादी चेहरा आणि मनसुबे हे उघडे झाले आहेत। कुठलंही समर्थन मिळालेलं नाही। सरांना मी सांगू इच्छितो, आज दिल्लीत आम्ही प्रदर्शन केलेलं आहे, त्याच्यात कोणत्याही प्रकारची